देवळी इथं भारत फॉर इंडिया आणि मैत्री परिवारातर्फे कास्तकार मेळावा आणि टॉप बीट स्पर्धा घेण्यात आलेली आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंगणघाटचे आमदार अशोक भाऊ शिंदे आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. भाऊ, तुमचं स्वागत आहे भारत फॉर इंडियामध्ये. पहिला प्रश्न, या मेळाव्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल तुमची प्रतिक्रिया. खरं म्हणजे हे एक अतुलनीय काम आहे. याच्यामध्ये टॉप ब्रीडचा हा जो प्रकार आहे हा फार आवश्यक आहे, कारण आमचे गावरानी ब्रीड हे जवळपास संपुष्टात येत आहे. हे परदेशी आक्रमणातून बिना खुंडाचे ढोरं आम्ही शेतकरी आमच्या घराच्या गाईले जन्माला आले तरी ते शेतात कामी येत नाही आणि म्हणून आमच्या जिल्ह्यातलं ब्रीड किंवा त्या दृष्टीने होणारा जागर हा आमच्या शेतकऱ्यांसाठी फार चांगला आहे. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल कौतुक करतो आयोजकांचं. विदर्भामध्ये आता काय परिस्थिती आहे, कास्तकारांच्या समस्या काय आहेत आणि त्यावर उपाययोजना म्हणून आपण काय करत आहात? शेतकऱ्याच्या समस्या इतक्या आहे का संकट शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजून आहे. त्याच्यामुळे शेतकरी हा संकटात नाही असं कधी झालंच नाही. मी स्वतःही एक शेतकरीच आहे. खरं म्हणजे इथं सिंचनाच्या बाबतीत जी उदासीनता आहे ती खरी नडली आहे. बाजारपेठासहित चांगल्या प्रकारचं बी बियाणे याची उपलब्धता आणि त्याच्यावरच्या किमतीचं नियंत्रण ह्या गोष्टीचा कुठेही सरकाराकडे ताळमेळ नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी हा मुकी बिचारी कुणी हाका अशा अवस्थेत आज आहे. तो प्रत्येक स्टेजवर त्याला तोडण्याचं काम आहे, ही वस्तुस्थिती आहे. जसं ठिबक आलं, स्प्रिंकलर आलं, या वस्तूच्या प्राइसेस कोणी ठरवल्या? त्या प्लॅस्टिकच्या नळीची किंमत किती आहे काय आम्हाला काही अंदाजच नाही ना. जसं कापड दुकानामध्ये गेल्यावर त्या कापडाच्या बद्दल त्या विक्रेत्यालाच समजते ते कापड काय दर्जाचं आहे. तशा प्रकारचं या ठिबक आणि स्प्रिंकलरमध्ये आहे. या कंपन्यांवर अंकुश नाही. त्याच्यामुळे हा अंकुश आला पाहिजे. शेतकऱ्याला अजून कमी पैशात त्या गोष्टी उपलब्ध होऊ शकते. नियोजन त्याबद्दलचं आवश्यक आहे. विजेचा प्रश्न आहे. नियोजनबद्ध पद्धतीनं जर दिलं तर वीज शॉर्टफॉल हा दूर करता येऊ शकते. त्याचं उदाहरण म्हणून आम्ही सरकारात असताना आम्ही आठवड्यात एक दिवस पूर्ण गायब ठेवू वीज, पण त्याला झोन पाडून प्रत्येक टप्प्यावर आम्ही म्हणजे 7ही दिवस लोड शेडिंग व्हायचं, पण ते प्रत्येक विभागवार असल्यामुळे फक्त आठवड्यातून एकच दिवस मला त्याचा त्रास व्हायचा. त्यानुसार माझं 6 दिवसाचं नियोजन शेतकरी करून आपलं काम करायचं. आता काय की परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा केव्हा पण लोडशेडिंग आणि विजेचा जो लपंडाव आहे याच्यात शेतकरी त्रस्त आहे. आता जे योजना आहेत, शासकीय योजना, ते सरकारपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीयेत. त्याबद्दल काय अडचणी येत आहेत आणि काय केलं पाहिजे त्या संदर्भात? खरं म्हणजे शासनाचं प्रतिबिंब प्रशासनातून दिसलं पाहिजे अशी संकल्पनाच आहे. शासनकर्त्यांना लोकांच्या जनहिताच्या योजना मांडण्यासाठी आणि त्या कार्यान्वित करण्यासाठी वेळ कुठं आहे? ते गुणी आहे, चांगले आहे, विद्वान आहे, अनुभवी जरी असले तरी त्यांच्याकडे स्वतःचं एस्टॅब्लिशमेंट 500 करोड ते 5000 करोड किंवा त्याहीपेक्षा जास्त असं स्वतःचं एस्टॅब्लिशमेंट असल्यामुळे मनुष्य स्वभाव आहे का माझं मी पहिल्या करीन नंतर मग इतराचं पाहिजे. त्या स्वभाव गुणानुसार मंत्रिमंडळात जे कोणी मंत्री आहे त्यांना वेळ नाही आहे आणि म्हणून प्रशासनिक अधिकारी इथली भौगोलिक स्थिती, इथची प्रॅक्टिकल आवश्यकता याचा विचार न करता केवळ फ्रेममध्ये त्या योजना मांडतात आणि मग त्या अधिकारी स्तरावर विभागामध्ये येऊन त्या ठप्प होते, लोकांपर्यंत त्या जात नाही. हे खरं दुर्दैव आहे. याच्यामध्ये शासन करते हे स्वतः लोकात मिसळून लोकांच्या भावना काय आहे, लोकांना काय आवश्यक आहे तिथल्या स्थितीत, पण वर्ध्यामध्ये जे पाहिजे ते जळगावात लागेल असं जरुरी नाही आणि म्हणून अशा दृष्टीने नियोजन होण्याची गरज आहे. ते होत नाही, हे खरं दुर्दैव आहे. हा जो मेळावा आहे किंवा ही जी स्पर्धा आहे टॉप ब्रीडची, तर त्याने काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यांमध्ये आत्माभिमान निर्माण आहेच, तो अधिक मजबूत होण्याची गरज आहे. माझा वर्धा जिल्ह्यातला गवळाव ब्रीड जो आहे दुधासाठी चांगला आहे, शेतीसाठी चपळ जनावर आहे, पण गवळाव ब्रीडची वानवा आहे ते दिसत नाही. शेवटी आम्ही दुधाच्या नादामध्ये होस्टेन जर्सी याचं दुधाच्या व्यवसायासाठी जरूर करतो, पण शेतीसाठी उपयोगी बैल तिकडून निर्माण होत नाही आणि म्हणून याच्यातून तुमच्या टॉप ब्रीडच्या स्पर्धेमधून एक जिद्द निर्माण होईल. शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहेच, ते पुन्हा त्याच्यात वाढ होईल आणि ही भावना वाढीस लागेल की नाही आम्ही आमच्या इथलं ब्रीड जे ब्रिटिशांनी नोंद करून ठेवली, काय आज मी म्हणत नाही, ते त्याच्याबद्दल जाणीव नाही, त्याच्याबद्दल जाण होईल. आपल्या घरातच आमचे जनावर तयार होईल, खर्चाचा बोजा कमी होईल. ह्या प्रोसेस आहे. हा एकदा सुरू झालं की याला चांगल्या प्रकारे पुढे त्याचे फायदे दिसतील. ती सुरुवात ही तुम्ही या पद्धतीने केली, ही खरीच चांगली आहे. धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहिलं की अशोक भाऊंनी स्पष्ट केलेलं आहे की ज्या स्थानिक जाती आहेत त्या जपल्या पाहिजेत आणि त्यामुळेच या भागामध्ये समृद्धी येणार आहे. मुश्ताक खान, भारत फॉर इंडिया, वर्धा.